नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रशांत भीमराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष। कालच लोकसभेचे निकाल लागले आणि देशभरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे निकाल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे निकाल लागले। परंतु रावेर लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा आमच्या अपेक्षेप्रमाणे लागला नाही आणि जनतेने जो कौल दिलेला आहे तो कौल आम्हाला या ठिकाणी मान्य आहे, कारण आपण लोकशाहीला मानणारे लोक आहोत आणि लोकमताचा आदर हा केलाच पाहिजे। त्यामुळेच निश्चितच या निवडणुकीमध्ये जे कार्यकर्ते पदाधिकारी सर्व पक्षाचे आमच्या घटक पक्षाचे त्याचबरोबर सर्व मायबाप जनता ज्यांनी आम्हाला मदत केली, त्याचबरोबर सर्व दृश्य आणि अदृश्य शक्तींचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो। या निवडणुकीतून खूप सारं शिकायला मिळालं, लोकांचे मुद्दे कळाले। खऱ्या अर्थाने आमचे जे उमेदवार होते श्रीराम दयाराम पाटील हे अतिशय लढवय्ये उमेदवार आम्हाला मिळाले आणि त्यांच्यामुळे उमेदवार जरी नवखे होते, चिन्ह नवखं होतं, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी या निवडणुकीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने चुरस आणली आणि आपल्या पक्षाची ध्येय धोरणं, मतं आणि रोषात रूपांतर करण्याची ताकद ही श्रीराम दयाराम पाटील यांच्या माध्यमातून पक्षचिन्ह सुद्धा घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत झाली। खरं तर जनमताचा आदर करायला पाहिजे। त्यामुळे निश्चितच आज जनतेचा कौल हा आमच्या विरोधात गेलेला आहे आणि तो कौल आम्हाला मान्य आहे। परंतु ज्या ठिकाणी या सर्व निकालाचा ॲनालिसिस करून ज्या ठिकाणी आम्ही मायनस असू, ज्या ठिकाणी आम्हाला मतं कमी पडलेले आहे, त्याचा अभ्यास करून त्या ठिकाणी प्लस कसं होता येईल, या ठिकाणी कोणत्या गोष्टी आपल्या चुकल्यात जनतेसमोर जाताना त्याचा निश्चितच अभ्यास करून पुन्हा नव्या जोमाने आम्ही या ठिकाणी कामाला लागू। परंतु प्रकर्षाने या ठिकाणी दोन गोष्टी मांडाव्याशा वाटतात की नाशिक असेल, दिंडोरी असेल, या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांचा उद्रेक खूप मोठ्या प्रमाणात होता। त्या ठिकाणी कांद्याला भाव नाही म्हणून शेतकरी वर्ग जो होता हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेलेला होता आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या प्रमाणात परिवर्तन घडवून दाखवलं। परंतु रावेर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा जळगाव जिल्हा असेल, या ठिकाणी सुद्धा केळी पीक विम्याची समस्या होती, पीक विम्याची समस्या होती, दुष्काळी अनुदान होतं, शेतमालाच्या भावाचे प्रश्न होते, कपाशीचे प्रश्न होते। असे प्रश्न असताना सुद्धा शेतकऱ्यांचा रोष हा मतपेटीतून त्या प्रमाणात आपल्याला परिवर्तन होताना दिसलं नाही, याची थोडीशी खंत वाटते। आणि दुसरं मात्र प्रकर्षाने एक खूप सांगावंसं वाटते की गेल्या लोकसभेच्या वेळेला 2019च्या वेळेला भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी 46,600 मतांचा लीड होता। परंतु आज जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यावर सुद्धा आज भारतीय जनता पार्टीला या ठिकाणून 36,000चा लीड मिळालेला आहे। याचाच अर्थ काय झालं की 10,000 मतं ही भारतीय जनता पार्टीची कमी करण्यात आम्ही पाठीशी कुणी नसताना सुद्धा रोखण्यात यशस्वी झालो। विधानसभेचा जर आपण विचार केला तर 2019च्या वेळेला भारतीय जनता पार्टीला या ठिकाणून 32,000चं लीड होतं आणि आता लोकसभेला 36, म्हणजे फक्त 4,000चा गेन हा भारतीय जनता पार्टीला झालाय, जे की त्यांच्याकडे विरोधातील सर्व लोक गेलेले असून सुद्धा। परंतु त्यातही अपक्ष उमेदवार यांनी 8 ते 10,000 मतांचं म्हणजे तुतारी चिन्ह असल्यामुळे लोकांना ओळखून आल्यामुळे त्या समोरील व्यक्तीला 10,000 मतं पडली। आपण जर हा विचार केला तर निश्चितच या तालुक्यातून भारतीय जनता पार्टीचं मताधिक्य हे घटल्याचं आपल्याला दिसत आहे आणि ही गोष्ट एक छोटी गोष्ट नाही, कारण एका बलाढ्य व्यक्तिमत्वासमोर आमची लढाई आहे। निश्चितच त्यांच्या समोर आमचा संघर्ष करत असताना आम्हाला खूप अडचणीचा सामना करावा लागतो, तरी सुद्धा जनतेने आम्हाला जामनेर तालुक्यातून जे मताधिक्य दिलेलं आहे आणि आम्हाला 10,000चा लीड या ठिकाणी गेल्या पंचवार्षिकपेक्षा रोखायला यश आलं, त्याबद्दल मी जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि निश्चितच या संपूर्ण निवडणूक निकालाचा अभ्यास करून त्याचा ॲनालिसिस करून ज्या ठिकाणी आपण कमी आहोत त्या ठिकाणी आपल्याला कसं प्लस होता येईल याची सगळी रणनीती आखून येणाऱ्या काळामध्ये आपण विजयापर्यंत कसं पोहोचू आणि विजय कसा खेचून आणू याची रणनीती आम्ही निश्चितच बनवू आणि कुठल्याही प्रकारचं हताश न होता, हतबल न होता येणारा काळ आपलाच आहे आणि हे डोळ्यासमोर ठेवून जनतेमध्ये जाण्याचं काम आमचं निश्चित चालू राहील आणि ते आजपासूनच चालू राहील। त्यामुळे कुणीही हताश न होता आतापासून कामाला लागावे। आपण वेगवेगळ्या रणनीतीवर ॲनालिसिस करून निश्चितच येणाऱ्या काळात विजय खेचून आणू असा माझा विश्वास आहे आणि मी पुनश्च एकदा जामनेर तालुक्यातील सर्व मायबाप जनतेचे, मतदार बंधूंचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि निश्चितच येणाऱ्या काळात आम्ही आपल्या हृदयात स्थान मिळवू अशी आशा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।